आपल्या देशात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीभेद. उच्च जाती, नीची जाती हे सर्वसामान्य माणूस जातीभेद नाही करत. हे फक्त राजकारणी लोक करते आणि सामान्य माणूस हे विचारत नाही हे अन्न कोण उगवलं. माझी गोष्ट आहे, आपल्याला जर काही लागलं तर त्याच्यातून रक्त लाल निघतो आणि जात पाहून नाही का रक्त हिरवा पिवळा निळा हे निघत नाही. राजकारणी म्हणते हिंदू धोक्यात आहे, मुस्लिम धोक्यात आहे, शीख ईसाई हे सगळे धोक्यात आहे, पण खरं तर संपूर्ण देश राजकारणीमुळे धोक्यात आहे. मला सांगा, आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही काम करण्याच्या ठिकाणी कधीही आपल्या सहकारी मित्राला, कलिग्सला कधीच विचारत नाही तुझी जात काय, तुझा धर्म काय. आपण निष्पापपणे त्यांच्यासोबत मैत्री करतो, त्यांच्यासोबत जेवतो, राहतो, खातो, पितो, सर्व करतो. तिथं जातीभेद येत नाही. तर मला सांगा, फक्त निवडणुकीच्या वेळेस जातीभेद काय येतो? या गोष्टीचा तुम्ही विचार करा. राजकारणामुळे गावागावात, शहरात, भावाभावात नेहमी मतभेद निर्माण होते. देव नेहमी कर्म बघून फळ देते, बल्कि जाती बघून नाही. देवाने फक्त मनुष्य बनवलं होतं, जाती नाही. जाती ही मनुष्याने बनवली, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या सत्तासाठी आणि पैशासाठी. देवाने फक्त मनुष्य बनवलं होतं. मला तुम्ही सांगा, आपल्याला बनवणाऱ्यांना कधी जातीभेद केली नाही तर आपण का जातीभेद करू? मित्रांनो, लोकांचं ऐकून बळी पडू नका. वैचारिक बना, समजदार बना. आमच्या सांगण्यावरून नाही, तुम्ही ऑलरेडी वैचारिक आहात, समजदार आहात, पण आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करणं अति आवश्यक आहे. जसं अंग्रेजांनी आपल्यावर राज्य केलं, डिवाइड अँड रूल, त्यांनी आपल्यावर हत्यार यूज केलं, तसंच हे राजकारणी आपल्यावर हेच हत्यार यूज करत आहे. पण ते हत्यार आहे जातीभेदीचं. ह्या राजकारण्याचं ऐकून बळी पडू नका. या गोष्टीचा विचार करणं अति आवश्यक आहे. आपल्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, समाजासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी. देश राहील तर आपण राहू, नाहीतर आपलं अस्तित्व राहणार नाही. जय महाराष्ट्र.